सकाळच्या मनन चिंतनामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. एस चर्च नंदुरबार आपलं स्वागत करीत आहे. सर्वप्रथम एक गीत आपण गाऊया उपासना संगीतातून 93 नंबर आणि विजय संगीतातून 36 नंबरचा आहे, प्रभू माझा सर्व मार्गी नित्य मला चालवी. प्रभु माझ्या सर्व मार्गी नित्य मला चालवी. वात्सल्य प्रीती तयाची मनमली वागवी. दिव्य शांती सौख्य तृप्ती त्यामध्येच मिळती. कष्ट त्रास येवो तरी पुरविल तो शक्ती. प्रभु माझा सर्व संगती. चुकतो मी मार्गी जरी तरी मज सावरी. जीवनाचे अन्न पाणी पुरवी सदा मला. प्रियजन हो, माझा विश्वास आहे की मागील दिवसामध्ये ख्रिस्ताने केलेले जे अद्भुत चमत्कार आहे त्यावरती मनन करून आपणा प्रत्येकाला एक आत्मिक बळ मिळालेलं आहे. आता सध्या आपण आजपासून स्तोत्र संहितेला मननाला आरंभ करणार आहोत. पहिली जी 41 स्तोत्र आहेत त्यावर मनन करणार आहोत. त्यापैकी आज पहिल्या स्तोत्राकडे आपण पाहणार आहोत. तर होणाऱ्या वचनाच्या सेवेसाठी आजच्या ह्या दिवसाच्या सुंदरशा आरंभाच्या सर्व कार्याला प्रभूच्या हाती सोपवण्यासाठी मी रेव्हरंट विश्वास पाडवी साहेब आपणाला विनंती करणार आहे. आपण पुढे या, आरंभीची प्रार्थना करा, येणाऱ्या मननासाठी देखील कृपा मागा. आमच्या स्वर्गीय जिवंत आणि थोर देव बापा, या नवीन दिवसाला आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू, आभार मानतो. पुन्हा एकदा आमच्या आयुष्यासाठी एक नवीन आणि सुंदर दिवस तू दिलास. आणि प्रभू, या दिवसाची सुरुवात करण्या अगोदर तुझ्या चरणाजवळ बसून तुझी प्रार्थना करणं, तुझी भक्ती करणं, तुझं सहाय्य घेणं प्रभू हे चांगलं आहे. आणि म्हणून देव बापा, आज आम्ही प्रत्येकजण या ठिकाणी जमलेलो असताना प्रभू तुझं वचन आमच्यासाठी काय म्हणत आहे, तुझ्या वचनातून प्रभू तुझा दिव्य प्रकाश आम्हाला दिसावा. आणि प्रभू देव बापा, खरोखर त्या प्रकाशामध्ये ज्या गोष्टी प्रभू आज आमच्यासाठी अवघड आणि कठीण वाटतात त्या गोष्टी देखील प्रभू तू करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभू त्या परमेश्वरावर आम्ही आमचा जीवाचा भार टाकावा. आणि तो आमच्या प्रतिदिवशी भार वाहणारा परमेश्वर आहे. या विश्वासानं चालण्यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या दिवशी आम्हा सर्वांचं तू सहाय्य हो. यावेळेला प्रभुदेवापा तुझे दास रेव्हरंट अनुप वळवी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभुदेवापा पुन्हा एकदा
आमच्या अंतकरणाची दारं तू उघड. आम्हाला प्रभू ऐकणारे कान दे, स्वीकारणारं मन दे, यासाठी की प्रभुदेव बाप्पा खरोखर त्या वचनांद्वारे आमच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत गोष्टी घडाव्या. आणि प्रभू ज्यासाठी आम्ही पावलं टाकण्यास असमर्थ आहोत ती पावलं टाकण्यासाठी आम्हाला धैर्य मिळावं, म्हणून या वचनाद्वारे आज तू आमचं विशेष सहाय्य कर. आत्मपरीक्षण करण्याची तू नम्रवृत्ती तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. आजची ही लहानशी भक्ती आणि आराधना प्रभू येशूच्या नावामध्ये तू आम्हाला आशीर्वादित कर, हीच आमची प्रार्थना आणि विनंती आहे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. धन्यवाद बाळासाहेब. प्रियजन हो, आज आपण स्तोत्र 1 यावर मनन करणार आहोत. मी आपणा सगळ्यांसाठी त्याचं वाचन करतो. पहिलं स्तोत्र आपणापैकी अनेकांचं तोंडपाठ आहे. आपण वाचूया. नीतिमान व अनितिमान. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळं देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुस्यासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावयाचे नाहीत, पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाहीत. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. देवबाप ही वचने आशीर्वादित करो. प्रियजन हो, या ठिकाणी पहिली गोष्ट जी आपण पाहतो ती म्हणजे नीतिमान पुरुष. नीतिमान पुरुष हा धन्य आहे असं म्हटलेलं आहे. का धन्य आहे? कारण की त्याचं चालचलणूक हे चांगलं आहे. नीतिमान मनुष्य हा वाईट सल्ला घेत नाही, वाईट मार्गामध्ये उभा राहत नाही आणि वाईट संगत तर त्याला बिलकुल आवडत नाही. त्याच्या जीवनामध्ये त्याचा जो मार्ग आहे तो अतिशय चांगला असतो. जसं वचन 1. नीतिमान आणि अनितिमान असे जर 2 विभाग आपण केले, तर नीतिमानाच्या विभागामध्ये जर काही लिहायचं झालं तर आपण असं लिहू शकतो की नीतिमान व्यक्ती जो आहे तो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. आता अनेक वेळेला आपण स्तोत्र 1चं मनन चिंतन केलेलं आहे व देवाच्या महान प्रचारकांकडून आपण ह्याचं स्पष्टीकरण ऐकलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आम्हाला असं दिसतं की चालत नाही, उभा राहत नाही आणि बसत नाही, या 3 प्रक्रिया आम्हाला दिसतात. या 3 क्रिया ज्या आहे त्या कृती करणाऱ्या आहेत, चालणाऱ्या आहेत, या वर्तमान काळात घडणाऱ्या गोष्टी आहेत. मग या वर्तमान काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींकडे म्हणजे आमचं चालणं, आमचं उभं राहणं आणि आमचं बसणं आम्ही प्रत्येकाने वैयक्तिक रीतीने तपासून पाहिलं पाहिजे. का तपासून पाहिलं पाहिजे? तर नीतिमान जो व्यक्ती असतो तो या पद्धतीचा असतो की त्याच्या सर्वांगीण जीवनावरती त्याचं नियंत्रण असतं. त्याचं नियंत्रण असतं याचा अर्थ काय? की तो जसा वागतो, जसा चालतो, जसा बोलतो किंवा त्याचं एकंदर वर्तनक्रम जे आहे ते एकंदर वर्तनक्रम देवाला आवडणारं व स्वतःच्या शारीरिक कृतीवरती नियंत्रण असणारं असं असतं. असं म्हटलेलं आहे की देवाच्या लेकरांनी आळसामध्ये वेळ घालवू नये. आळस ही अशी गोष्ट आहे की जी आम्हाला पहिले तर विचारांमध्ये येते, नंतर कृतीमध्ये येते व कृती इतकी आळसाची होऊन जाते की देवाचं काम करायला, देवाच्या सानिध्यात राहायला आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आम्हाला ते आवडत नाही. नीतिमान व्यक्ती जो आहे तो वाईट सल्ल्यामध्ये आणि पापाच्या मार्गामध्ये कधीच उभा राहत नाही. एवढंच नव्हे तर उपहास करणाऱ्यांच्या संगतीमध्ये तो सुद्धा राहत नाही. उपहास करणं म्हणजे काय? आपल्या भाषेत त्याला आपण चिडवणं म्हणतो. कोणाला तो चिडवत नाही. एवढंच नव्हे तर त्याचं वाईट सल्ला किंवा वाईट संगतीमध्ये तो आपला वेळ कधी घालवत नाही. असं म्हटलेलं आहे की तरुण लेकरं असतात आणि तरुण लेकरांचे मित्र परिवार असतात व या मित्रांमध्ये कोणी व्यसनाधीन जर असला तर तो दुसऱ्यांना व्यसनाकडे ओढण्याचा प्रयत्न करतो. आणि हा ओढण्याचा जो प्रयत्न आहे त्यापासून जर वाचायचं असेल तर प्रत्येक विश्वासणाऱ्या तरुणाने आपल्या वैयक्तिक जीवनावर लक्ष दिलं पाहिजे की मी कोणासंगती बसतोय, मी कुठे चाललो आहे आणि मी कुठे उभा राहत आहे. या गोष्टी जशा तरुणांना उपयोगी आहे तशा आज मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला उपयोगी आहे.
आमचं चालणं आज कोणत्या वाटेवरती आहे, कोणत्या दिशेने आम्ही चालत आहोत, कोणत्या मार्गाने आम्ही चालत आहोत. एक वचन मी आपणासाठी वाचतो. ते नीतिसूत्रे 4थ्या अध्यायाचं 14 आणि 15वं वचन आहे. आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी मी हे वाचतो. नीतिसूत्रे ह्याचा 4था अध्याय आपण काढूया आणि 14-15 वचन. 4था अध्याय 14 आणि 15 वचन. दुर्जनांच्या मार्गात शिरू नकोस, दुष्टाच्या मार्गाने चालू नकोस, त्यापासून दूर राहा, त्याच्या जवळून जाऊ नकोस, त्याच्यावरून मागे फिर आणि आपल्या मार्गाला लाग. नीतिसूत्रे फारच विद्वत्तेने भरलेलं पुस्तक, देवाच्या अगाध ज्ञानाने लिहिलेलं हे पुस्तक, किंवा देवाने जे प्रेरणा दिल्या होत्या त्या प्रेरणेने शल्मोनाने हे आमच्यासमोर मांडलेलं आहे. त्याने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दुष्टाच्या ज्या मार्गात शिरू सुद्धा नको, दुष्ट मार्ग, वाईट गोष्टी यांच्या बाजूला सुद्धा उभा राहू नको, जवळून जाऊ नको, त्यांच्या मार्गाला लागू नको. बघ, आता ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे की आपण आपले जीवन कसं जगत आहोत, किंवा आपण आपल्या वैयक्तिक शरीरावरती नियंत्रण ठेवलेलं आहे का. कारण बघा, ह्या शारीरिक कृती आहेत, चालणं, बसणं, उभं राहणं. अरे ही शारीरिक कृती देव बघतो. आज तुम्हाला आणि मला आपल्या शारीरिक कृतीचा हिशोब जर प्रभूला द्यायचा असेल तर आम्ही काय हिशोब देणार, आमच्या जीवनातून काय हिशोब दिसून येणार. दुसरी गोष्ट आम्हाला दिसते ती दुसऱ्या वचनामध्ये आहे. दुसऱ्या वचनात आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही कसल्याही प्रकारच्या म्हणजे परमेश्वराच्या नियमामध्ये जो आनंद आहे तो गमावता कामा नये. का गमवू नये, तर नियमशास्त्रामध्ये रममान होणं हा सुद्धा एक धन्यतेचा आशीर्वाद आहे. नियमशास्त्र हे आज आमच्याकडे आहे, परंतु जर स्तोत्र करतात ह्याच्या जीवनाकडून आपण पाहिलं तर मोशेने जे 5 महत्त्वपूर्ण पुस्तकं लिहिली, ज्यांना पंचग्रंथ आपण म्हणतो, तोराह आपण म्हणतो, पहिली 5 पुस्तकं आपण म्हणतो, मोशेचं नियमशास्त्र आपण म्हणतो, तर त्या पहिल्या 5 पुस्तकांना नियमशास्त्र असं म्हटलेलं आहे. कारण ते नियमांचं एक सूत्र होतं, नियमांचा एक भाग होता. आणि हे नियमांचं सूत्र इस्रायली लोक फार बारकाईने पाळत होते. मोशेने त्यांना सांगून दिलेले हे जे नियम होते ते कट्टेकोटपणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये पाळले. त्यांनी बिलकुल त्याला नाकारलं नाही. तर ह्यावरून आम्हाला दिसतं की देवाचं हे जे नियमशास्त्र आहे ते पाळणं फार कठीण होतं. पाळणं कठीण होतं तरी पण त्या लोकांनी फारच प्रामाणिकपणे ते वचन पाळलं. म्हणजेच नीतिमान पुरुषासाठी देव एक जीवन मार्गदर्शक देतो. असं म्हटलेलं आहे की नियमशास्त्र जे आहे त्याला जीवन मार्गदर्शिका असं सुद्धा काही लेखक म्हणतात. का ही जीवन मार्गदर्शिका आहे, तर तिच्यामध्ये आम्ही व्यवहार कसे करावेत, आम्ही शेताची लागवड कशी करावी, आम्ही आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये पती पत्नी आणि लेकरं यांच्यामध्ये कशी आचारसंहिता ठेवावी, आम्ही समाजामध्ये काय नियम ठेवावे. एवढेच नव्हे तर जे 6 महत्त्वपूर्ण अर्पणं होती ती अर्पणं कशी करावीत. त्यापैकी लेवी हा जो समुदाय होता त्याने केवळ देवाच्या मंदिराचं काम करावं, शेतीचं काम करू नये, असे कडक नियम त्यांना दिलेले होते. आजारपणाबद्दल त्यांना नियम दिलेले होते, सण पाळण्याबद्दल त्यांना नियम दिलेले होते. व ह्या नियमांचं जो पालन करतो, रात्रंदिवस त्याचं वाचन मनन चिंतन करतो, तो धन्य आहे. मग आता प्रश्न मनामध्ये असा येतो की त्यावेळेला नियमशास्त्र सगळ्यांकडे होतं का, किंवा सगळ्यांना ते नियमशास्त्र वाचायची मुभा होती का. तर हो, त्यांना वाचायची मुभा होती, सर्वांकडे होतं किंवा नाही ह्याबद्दल अभ्यासकांचं मत हे स्पष्ट नाही आहे. परंतु एक आहे की ते पिढी जात शिकवत होते, ज्याला मुखोद्गत करून शिकवणं म्हणतात. मौखिक परंपरेने ह्या गोष्टी आल्या. जे नियम परमेश्वराने दिले होते, जे मोशेने लिहून ठेवले होते, वय वर्ष 12 पर्यंत प्रत्येक मुलाला ते तोंडपाठ करायचे होते व तोंडपाठ करून ते आपल्या जीवनामध्ये लागूकरण करायचे होते. जे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बालपणामध्ये पाहायला मिळतं की 12व्या वर्षी ते त्याला मंदिरात घेऊन गेलेले असताना 2 दिवसाची वाट चालून आले आणि नंतर त्यांना असं कळलं की प्रभू येशू ख्रिस्त सोबत नाही. मग ते जाऊन बघतात, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त गुरुजनांना प्रश्न विचारताना आम्हाला दिसून येतो. यावरून एक लक्षात येतं की नियमशास्त्र हे त्यांना तोंडपाठ करावं लागत होतं. त्यांच्या अंतकरणातून ते कोणी चोरू शकत नव्हतं, कोणी काढून घेऊ शकत नव्हतं. प्रियजन हो, आज तुम्हाला आणि मला धन्यतेचा आशीर्वाद हवा आहे, तर हे धन्यतेचे आशीर्वाद देवाचं वचन मनामध्ये अंतकरणामध्ये राहिल्यानंतर मिळेल.
बाहेर कोणत्याही धार्मिक कृती करून ते मिळणार नाही आहे. धार्मिक कृती मी याच्यासाठी म्हणतो कारण की अनेक वेळेला अशा काही धार्मिक कृती आम्हाला वाटतात की आम्ही करतोय, अरे ह्या धार्मिक कृती करण्याच्या द्वारे देव प्रसन्न होईल. तसं नाही आहे. देवाला देवाचं नियमशास्त्र पाळणारे लोक प्रिय आहेत. तो त्यांना धन्यतेचा आशीर्वाद देतो. मग आज आम्हाला बाहेर जाण्याची गरज काय? आज आम्हाला इतर जे गोष्टी सांगतात की तुम्ही असं करा तसं करा, ते करण्याची गरज नाही. नियमशास्त्र पाळणाऱ्यांना हे सगळे धर्मतेचे आशीर्वाद मिळतात. मग आज हे धर्मग्रंथ आपल्या समोर आहे, त्याचं तुम्ही पालन करा. तिसरी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती पुढील वचनामध्ये आहे. ती म्हणजे आम्हाला 3ऱ्या वचनात दिसते, पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं झाड आम्हाला दिसतं. हंगामी फळ पण देतं, ते कधी कोमजत नाही असं ते झाड आहे. म्हणजे विश्वासणारा हा फलदायी झाडासारखा असतो किंवा वृक्षासारखा असतो. पाण्याच्या प्रवाहाजवळ ते लावलेले आहे. पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे म्हणजे काय की ते नेहमी फळ देते, योग्य वेळी फळ देते, हंगामामध्ये फळ देते, कधीही फळ देत नाही. हंगाम आहे नाही का, आणि हंगामामध्ये तो फळ देतो. जसं प्रत्येक झाडाला परमेश्वराने एक हंगाम नेमून दिलेला आहे. आता याही क्षेत्रामध्ये मानवाने प्रगती केलेली आहे. प्रभूने त्याला आशीर्वाद दिलेला आहे व एकाच झाडावरती 2 ऋतूमध्ये सुद्धा आता फळं घेता येतात. आता वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात, परंतु त्याचा एक हंगाम आहे. ठराविक वेळेलाच तो येणार. आंब्याचा एक हंगाम आहे, तो त्याच वेळेला येणार. किंवा पेरूच्या फळाचा जो हंगाम आहे तो त्याच वेळेला येणार. इतर दिवस आम्हाला बहरलेली पानं दिसतील किंवा पूर्ण झाडावरून पाला निघून गेलेला असा आम्हाला दिसून येईल. महत्त्वाची गोष्ट आहे की समय असतो, प्रत्येक गोष्टीला समय असतो. विश्वासणाऱ्याच्या प्रत्येक कृतीला समय असतो. जसं उपदेशक आम्हाला म्हणतो, प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराने काळ आणि समय हा नेमून ठेवलेला आहे. आज आम्हाला हंगामी फलदायी बनण्याची गरज आहे. हंगामी फलदायी का बनण्याची गरज आहे? कारण नीतिमान पुरुषाला देवाने दिलेला तो आशीर्वाद आहे. एवढा चांगला आशीर्वाद आहे की तो त्याची पाने कोमेजत नाही. याचा अर्थ तो त्याला नेहमी बहरलेलं, नेहमी भरीव असं ठेवणारा आमचा परमेश्वर आहे. हाती घेतलेलं काम सिद्धीस जातं किंवा हाती घेतलेलं काम देव सिद्धीस नेतो. एक वचन आपण वाचू, यिर्मयाचा 17वा अध्याय. यिर्मयाचा 17वा अध्याय. या 17व्या अध्यायामध्ये 7 आणि 8 वचन. यिर्मया 17, 7 आणि 8. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळी येता तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. आवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचं सोडणार नाही. यशाला का कळून आलं? एवढी सगळी लिंक कस काय लागली? स्तोत्रकर्ता लिहितोय आणि पुढे यशया पण त्याबद्दल सांगतोय. एकच आहे. ह्या लोकांना ठाऊक होतं की परमेश्वराच्या सानिध्यात राहणं, परमेश्वराच्या नियमशास्त्राचं अहोरात्र मनन करणं, तर मग आम्ही फळ देणारे बनतो. चौथी गोष्ट आम्हाला पुढील वचनात दिसते ती 6व्या वचनात आहे. नीतिमानांचा जो मार्ग असतो तो परमेश्वराला अवगत असतो. याचा अर्थ परमेश्वर ओळखतो. परमेश्वराला तुमची आणि माझी ओळख आहे. नीतिमान व्यक्तीला प्रभू ओळखतो. त्याचे चांगले गुण काय आहेत हे परमेश्वराला ठाऊक आहे. जो नियमशास्त्राचं वाचन करतो, जो परमेश्वरासाठी चांगलं वागणूक ठेवतो, त्याची परमेश्वराला ओळख आहे. याचा अर्थ तुमची आणि माझी परमेश्वराला ओळख आहे. आणि नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो. याचा अर्थ तुम्ही जेही कराल त्यामध्ये देव यश देण्यासाठी समर्थ आहे. का? कारण की तुमची आणि त्याची ओळख आहे. तुम्ही तितका वेळ पवित्र ग्रंथामध्ये घालवता, तुम्ही तितका वेळ चांगले जीवन जगण्यामध्ये घालवता आणि तुम्ही आपल्या जीवनातून फलदायी आहात. तर मग प्रियांनो, आज हे वचन आमच्याशी बोलत आहे. मी फलदायी असलं पाहिजे. मी माझ्या शारीरिक कृतीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. मी नियमशास्त्राच्या अहोरात्र मनन केलं पाहिजे. शेवटली गोष्ट 6व्या वचनाच्या शेवटी आहे, दुर्जन नष्ट होतील. याचा अर्थ आशीर्वाद हा नीतिमानांना मिळेल. जसं मी अगोदरच म्हटलं होतं की नीतिमान आणि अनीतिमान ह्या 2 गोष्टी जर आपण ठेवल्या तर आम्हाला एक दिसून येतं, ते म्हणजे नीतिमान व्यक्तीला
देव आशीर्वाद देतो आणि अनीतिमानाला देव नष्ट करतो. असं नष्ट करतो की उडून जाणाऱ्या भुस्यासारखं करतो. कधीतरी आपण लाकडाच्या वखारीत जा, एक अभ्यास म्हणून जा, आणि लाकडाच्या वखारीमध्ये ज्या वेळेला त्या सॉवरती लाकूड कापलं जातं त्यावेळेला जो बारीक भुसा उडतो त्याकडे बारकाईने लक्ष द्या. किंवा ज्या वेळेला सॉ मशीनच्या खाली तो भुशाचा ढीग झालेला असतो, तो ढीग उचलून बघा. मुठ्ठीभर ती भूस किंवा तो जो लाकडाचा बारीक चुरा आहे तो उचलून बघा. काय दिसतं? जसा वारा येईल त्या दिशेने तो भुसा उडून जातो, टिकाव धरत नाही, एका जागेवर राहत नाही. याचा अर्थ जो व्यक्ती पवित्र शास्त्र वाचत नाही, जो आपलं जीवनावरती नियंत्रण ठेवत नाही, आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवत नाही, तो फळं पण देत नाही, तर तो उडून जातो, कुठं टिकत नाही. आज ह्या दोन तुलना आपणासमोर ठेवलेल्या आहेत. नीतिमान जो फळं देणारा असतो, हंगामात नेहमी तरबेज झालेला असतो, ज्याची मुळं पाण्याजवळ रोवलेली असतात, असा तो असतो. परंतु अनीतिमान तसा नाही, तर तो उडून जाणाऱ्या भुस्यासारखा आहे. त्याचा कुठंच टिकाव लागणार नाही, तो नष्ट होईल असं शेवटल्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. स्पष्टपणे म्हटलं आहे तो नष्ट होईल. थोडंसं अजून बघितलं तर त्याची पानं करपून जातील किंवा तो हंगामामध्ये फळ देणार नाही, तो नीतिमानांसारखा उभं राहणार नाही, तो आपल्या शारीरिक कृतीवरती नियंत्रण ठेवणार नाही. बघा आता होय आणि नाही अशा दोन गोष्टी आपणासमोर ठेवलेल्या आहेत. स्वतः मनन करा, स्वतः मनावरती ह्या गोष्टी लावून घ्या आणि बघा नीतिमान मनुष्याचे आशीर्वाद आम्हाला मिळतात. त्या नीतिमान जीवनामध्ये आपलं जीवन जगा. देव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला आपली कृपा पुरवो. या प्रेरणेने, या विचाराने आजच्या दिवसाची सुरुवात आपण करूया. हे छोटंसं मनन दे बाप आपणा सगळ्यांसाठी आशीर्वादाचं करो. नित्य प्रार्थना विनंत्या आपल्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत. पावसासाठी विशेष करूया प्रार्थना, कारण 3 आठवडे झाले मुबलक पाऊस आमच्याकडे नाही आहे. परमेश्वराने पाऊस द्यावा यासाठी प्रार्थना करूया. आजारी प्रियजनांची आपण आठवण करूया. रेव्हरंड डी.एम. पाटील पाळकसाहेब आहेत, सौ पाटील आहेत, सोबतच आपण ममताबाई डलगे यांची प्रार्थनेत आठवण करूया. रयता अक्का जांभिलसा आहेत, जुलियान अक्का गायकवाड आहेत, मालतीबाई वळवी आहेत, सापाबाई शिंदे आहेत, श्री पी डी लवणे आणि सौ लवणे आहेत. प्रभुदेव बाप या उभयतांना आपलं आरोग्य देव. मंडळीत जे वृद्ध माता पिता आहेत त्यांची आपण आठवण करूया. सोबतच या दिवसांमध्ये ॲडमिशन घेणारे जे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग आणि मेडिकल स्टुडंट आहेत, त्यांचे आता राऊंड सुरू आहेत आणि या महिन्याभरामध्ये त्यांना चांगले कॉलेज मिळावेत यासाठी आईवडील हवालदिल आहेत. आईवडिलांच्या प्रार्थना आहे. आज मंडळीतली लेकरं म्हणून तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे की मंडळीतल्या या लेकरांसाठी तुम्ही आणि मी प्रार्थना करूया. ॲडमिशन्स चांगल्या कॉलेजमध्ये व्हावे यासाठी आपण प्रार्थना करूया. संस्थेसाठी, संस्थेच्या कारभारासाठी प्रभूकडे आपण कृपा मागणार आहोत. सोबतच आज ज्यांचे वाढदिवस आहे त्यापैकी आरुष साकरे आणि अनुष गायकवाड या प्रिय लेकरांचे वाढदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. आपला जन्मदिवस आशीर्वादित असो. रेव्हरंड सॅमसन जयकर पाळकसाहेब मी आपणाला विनंती करणार आहे, सगळ्यांच्या वतीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर सगळ्यांच्या वतीने पाळकसाहेब पुढे येतील, प्रार्थना करतील. पाळकसाहेबांची प्रार्थना झाल्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणू आणि आशीर्वादासाठी रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती असेल की आपण पुढे येऊन मग आशीर्वाद द्यावा. उद्याच्या सूचना घेऊ आणि मग मनन थांबवू. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या थोर आणि कृपाळू परमेश्वर द्या बापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या नवीन दिवसाबद्दल, तू दिलेल्या नवीन जीवनाबद्दल आणि तू आमच्यावर नव्याने केलेल्या नवीन करुणेबद्दल मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि आज या नवीन सकाळी पुन्हा एक वार परमेश्वर द्या बापा, आम्ही जसे आहोत तसे तुला शरण येतो. तू आम्हा सर्वांचा स्वीकार कर आणि द्या बापा तुझ्या दयेचा हात, तुझ्या कृपेचा वरद हस्त मंडळी म्हणून आम्हा प्रत्येकावर असू दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. पुन्हा एक वार तुझ्या पवित्र चरणाजवळ बसून तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे ही पवित्र सहभागितेचा आनंद व आशीर्वाद घेण्यासाठी एक मंडळी म्हणून आज आम्हाला
तुझ्या दासांना आणि आज ऑनलाईन सभेमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्या मंडळीला तू एक संधी दिली, त्याबद्दल उपकार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो, तू स्तुती करतो. कारण हे प्रभू, तुझी इच्छा आहे की तुझ्या वचनांमध्ये मंडळी म्हणून आम्ही प्रत्येक लहान तर विश्वासणाऱ्यानं, कुटुंब परिवारानं वाढत जावं आणि या कठीण काळामध्ये आमचं आध्यात्मिक जीवन तुझ्यामध्ये अधिक मजबूत करावं. यासाठी देवापा पुन्हा एक वार तू वेळोवेळी तुझ्या पवित्र वचनाच्याद्वारे आमची भेट घेतोस, आम्हाला मार्गदर्शन करतोस. आमच्या जीवनामधील काही उणेपणा आहे ते तू आम्हाला दाखवतोस आणि ते दूर करण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला शक्ती देतोस. याबद्दल देवापा उपकार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार मानतो कारण आम्ही पापी असतानाच तू या जगामध्ये आलेला होता आणि आम्हाला पापांपासून सोडवण्यासाठी, मुक्ती देण्यासाठी तू त्या क्रूसखांबाच्या पवित्र वेदीवर आपलं पवित्र बलिदान केलंस. तू मरण पावला, एवढंच नाही तर तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित झाला. आणि येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की आज तुझं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आणि आशा मंडळी म्हणून तू आम्हा प्रत्येकाला दिलेली आहे. यासाठी की येणाऱ्या दिवसांमध्ये आमचं मंडळीचं आणि वैयक्तिक जीवन अधिक देवापा मजबूत व्हावं आणि त्या येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैभवी जीवनासाठी आम्ही स्वतःची तयारी करावी. म्हणून आज पुन्हा एक वर या दिलेल्या मौल्यवान संधीबद्दल आभार मानत आम्ही तुला धन्यवाद देतो. आजपासून स्तोत्रसहिता या पवित्र भागाला, वचनांना, मननाला सुरुवात झालेली आहे. प्रार्थना करतो पुन्हा एक वार या संपूर्ण शास्त्र भागाचं मनन चिंतन या ठिकाणी केलं जात असताना तुझ्या सर्व दासांना लागणारी कृपा तू दे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने नव्याने अभिषेक तू कर. आज जे स्तोत्र एक देवबापा यावर मनन करण्यात आलेलं आहे, तुझे दास रेव्हरंड अनुप पळवी यांच्याद्वारे हे सुंदर मनन वचन प्रभू तू मंडळी म्हणून आमच्याकडे आणलेलं आहे. त्याबद्दल आभार मानतो आम्ही. तुला धन्यवाद देतो. या तुझ्या दासाला लागणारी कृपा तू दे. येणाऱ्या दिवसामध्ये या मंडळीचा भार वाहत असताना, या सर्व प्रकारे मंडळांच्या सेवेमध्ये देवबापा अग्रेसर असताना या तरुण दासाला, या तरुण सेवकाला लागणारी कृपा तू दे. त्याचं कुटुंब परिवार तू आशीर्वादित कर. मंडळीतील सेवा तू अधिक आशीर्वादित कर. संस्थेमधील सेवा त्यांची तू अधिक आशीर्वादित कर. आणि देवबापा त्यांच्याद्वारे तुझं गौरव दे अशी मी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. ज्या वचनांमध्ये देवबापा आज आम्हाला तू प्रगट केलं की जगामध्ये या प्रकारचे लोक आहेत आणि धार्मिक, अधार्मिक, निंदक आहेत, दुर्जन आहेत, अशा अनेक प्रकारच्या या कॅटेगरीच्या लोकांमध्ये तुझे लोक म्हणून जीवन जगत असताना पुन्हा एक वार आमचं लक्ष देवबापा तुझ्या पवित्र वचनाकडे तू वेधलं आणि आमची जी प्रमुख जबाबदारी आहे ती जबाबदारीकडे लक्ष वेधत असताना प्रभू देवबापा तू याची आम्हाला नव्याने जाणीव करून दिली की प्रत्येक मनुष्याचा मार्ग तुला अवगत असतो, मग तो धार्मिक असो की दुर्जन असो. देवबापा तू न्याय करणारा परमेश्वर आहेस आणि तुझी इच्छा आहे की आम्ही त्या प्रवाहाच्या पाण्याजवळ लावलेल्या झाडासारखं असावं, ज्याची पाने कोमजत नाही, जे सदाबहार असतं, हिरवीगार असतं, त्याची पानं असतात आणि आपल्या हंगामी जे फळ देतं, अशा झाडाप्रमाणे आमचं ख्रिस्ती जीवन असावं. देवबापा यासाठी पुन्हा एक आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. त्या प्रकारची कृपा तू दे आणि सर्व प्रकारच्या या अशा सैतानी वातावरणापासून, सर्व प्रकारच्या मोहपाशापासून मंडळी म्हणून तो आम्हा प्रत्येकाचं संरक्षण कर आणि तू दिलेल्या पवित्र शास्त्राच्या मार्गावरून चालण्यासाठी लागणारी दैवी कृपा तू आम्हा प्रत्येकाला दे. चेअरमन मार्ताक्का आहेत, खजिनदार आहेत, ट्रस्टी मेंबर आहेत, मंडळांचे अध्यक्ष आहेत, पंचपुढारी आहेत आणि देवबापा एस चर्च नंदुरबार अंतर्गत असणाऱ्या सर्व मंडळांचे कारभार, त्याचं नियोजन, आयोजन, सर्व प्रकारचं व्यवस्थितपणा देवबापा हाताळत असताना, संस्थेच्या सर्व कारभार पुढे घेऊन जात असताना या तू निवडलेल्या सर्व तुझ्या दासांना, दासींना, पदाधिकाऱ्यांना स्वर्गीय कृपा तू दे. लागणारी सर्व प्रकारची दैवी शक्ती दे आणि या दिवसामध्ये
या संस्थेच्या विविध माध्यमातून मंडळांच्या माध्यमातून ज्या काही सेवा राबवल्या जात आहेत त्या सर्व प्रभू तू पुढे घेऊन जात असताना त्या सर्व प्रकारे आशीर्वादित कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. सोबतच आम्ही प्रार्थना करतो आज ज्यांचे वाढदिवस आहेत आरुष राहुल साखरे आणि अनुष गायकवाड या लेकरांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, ती स्तुती करतो. त्यांना देवाप्पा हा आशीर्वादाचा दिवस दिला त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आम्ही मनापासून आभार मानतो, आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं येतवर देवाप्पा त्यांचं सर्व प्रकारे संगोपन केलं, त्यांची वाढ केली, येणाऱ्या दिवसामध्ये तुझ्यामध्ये त्यांची तू रचना कर, तुझ्या तारणाची ओळख त्यांना होऊ दे. परिवारासाठी आई वडिलांसाठी तू अधिक आशीर्वादित कर. त्यांची काही जबाबदारी तुझ्या प्रती आहे. वृद्ध माता पिता देवाप्पा आज ज्यांना आरोग्याची गरज आहे आम्ही प्रार्थना करतो तू त्यांची आज नव्याने भेट घे. एक नवीन आरोग्याचा स्पर्श आज सकाळी त्यांना तू कर आणि देवाप्पा या सर्व प्रकारच्या व्याधी विकारामधून त्यांना तू मुक्त करावं अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. तरी प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व काही होऊ दे, लागणारी कृपा होऊ दे. त्यांची सेवा करत असताना घरातील त्यांच्या सर्व प्रियजनांना धैर्य दे, हिंमत दे, तुझी कृपा दे आणि याही परिस्थितीमध्ये देवाप्पा तुझं गौरव करावं अशी दयान कृपा तो होऊ दे. आम्ही प्रार्थना करतो येणाऱ्या दिवसामध्ये देवाप्पा मंडळीच्या मध्ये जे काही विविध प्रकारचे कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेलं आहे. विशेष करून येत्या दिवसांमध्ये महिला मंडळाची जी सभा होणार आहे, ज्या वक्ते येणार आहेत त्यांचं येणं आणि ह्या सभा महिलांच्या जीवनामध्ये असणारं देवाप्पा त्यांचं महत्त्वाचं स्थान काय आहे सेवेचं याची जाणीव होत असताना देवाप्पा हे महिला मंडळाचं शिबिर तो आशीर्वादित कर. त्यांचं नियोजन करत असताना आमचे प्रमुख पदाधिकारी आहेत, पंचमंडळ आहे, पाळक साहेब आहेत, यांचं विशेष प्रकारे सहाय्य कर. महिला मंडळांचे अध्यक्ष त्यांचे विशेष प्रकारे सहाय्य कर आणि या सर्व आमच्या महिला मंडळाच्या द्वारे तुझं गौरव दे अशी आम्ही प्रार्थना आणि विनंती करतो. विशेष करून आज आम्ही प्रार्थना करतो देवाप्पा पावसाची पुन्हा एक वार अत्यंत आवश्यकता आहे. आमचं लक्ष तुझ्याकडे लागलेलं आहे. हे प्रभू देवाप्पा पुन्हा एक वार आम्ही विश्वासाने तुला विनंती करतो, प्रार्थना करतो तू देवाप्पा पुन्हा एक वार आम्हाला पाऊस दे आणि देवाप्पा हे सर्व प्रकारचं चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या सर्व भयापासून चिंतेपासून तू मुक्त कर आणि या भूमीला तुझ्या पर्जन्याने आशीर्वादित कर अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. म्हणून पुन्हा एक वार आम्ही आजच्या सर्व तुझ्या कृपेबद्दल तुझ्या दयेबद्दल आभार मानतो. दिवसभर तू आमचा सहायक हो, आम्हाला चालव, तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे आणि प्रभू आमच्या जीवनाकडून तुझं गौरव होऊ दे अशी तुला प्रार्थना आणि विनंती करतो. मान महिमा सन्मान आणि आदर आम्ही तुला अर्पण करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडितो तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व वाईटापासून सोडीव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळात तुझीच आहे. पाळक साहेब आशीर्वाद देतील. प्रभू येशूची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपण सर्वांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सप्रीती शोभा सौंदर्य माझी जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मर्द करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या देखील 10 वाजता आपण मनन घेणार आहोत. उद्याचं मनन जे आहे ते सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब यांच्याकडून आहे. सर्वांना सलाम.